तर आज त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो शून्य होईल हा माझा विश्वास आहे. आणि मला वाटतं कोर्टाचा निकाल हा 100% आमच्या बाजूने लागतोय. त्याबद्दल अजिबात आम्हाला कुठलीही शंका नाही आणि आम्हाला कुठली भीतीही नाही. सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना कुणाची यावर सुनावणी सुरू असताना कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी झडू लागल्या. संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. नरेश म्हस्के एकेकाळी एकनाथ शिंदेंच्या तक्रारी करत होते असा आरोप राऊतांनी केला, तर राऊत हे उद्धव ठाकरेंविरोधात आमदारांना चिथावणी देत होते असं म्हस्केंनी म्हटलं. या सगळ्या संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट बघूया. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये छोट्या मोठ्या चकमकी घडू लागल्यात. मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यानंतर संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्या समोर नरेश म्हस्के आले. यावेळी राऊतांनी त्यांना सोबत माध्यमांशी बोलू असं सांगितलं. त्यावेळी तीनही नेत्यांमध्ये हास्यविनोद झाले. पण राऊतांनी दुसऱ्या दिवशी सकाळी नरेश म्हस्के यांच्या संदर्भात मोठा आरोप केला. शिवसेना एकत्र असताना ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंविरोधात नरेश म्हस्के सातत्यानं तक्रारी करत होते असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. तशी पत्र आपल्याकडे असल्याचा दावा सुद्धा राऊतांनी केलेला आहे. तर राऊतांच्या या आरोपांवर नरेश म्हस्के यांनी आव्हान दिलंय. कधी काळी ते आमच्यावर काम करत होते हे तुम्हाला माहीत असेल. एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक तक्रारी जर कोणी केल्या असेल त्या काळामध्ये ठाण्यातून, तर त्याचं नेतृत्व हे आमचे म्हस्केच करत होते. हे यांच्या हातामध्ये इतकी सत्ता सोपवू नका, कसा महापालिकेत भ्रष्टाचार चालला, कसं आम्हाला काम करून दिलं जात नाही वगैरे वगैरे वगैरे. एकनाथ शिंदे आपले मिस्टर म्हस्केच नेतृत्व सगळ्यांना माहिती आहे. रेकॉर्ड होते, पत्र आहेत त्यांची. भविष्यामध्ये काय झालं ठीक आहे, प्रत्येकाच्या काही मजबुरी असू शकतात. माझं म्हणणं आहे की त्यांनी एकतरी पत्र दाखवावं, जे पत्र मी लिहिलेलं आहे. अशा गप्पा फुकाच्या गप्पा खूप मारतात. एकतर त्यांनी तरी माझं जर पत्र असेल तर मी रिझाईन देईन, आणि तेही जर प्रूव्ह करू शकले नाही तर त्यांनी रिझाईन द्यावं. नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय. संजय राऊत यांनी शिवसेना एकत्र असताना उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या विरोधात मोहीम उघडल्याचा आरोप नरेश म्हस्केंनी केला. राऊतांनी उद्धव ठाकरेंविरोधात आमदारांची एक बैठक पवईला बोलावली होती असाही गौप्यस्फोट म्हस्केंनी केलेला आहे. संजय राऊत हे फेकूचंद आहेत. रश्मी वहिनीच्या संदर्भात संजय राऊत किती शिव्या घालत होते हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं आणि स्वतःच्या भावाला मंत्रीपद दिलं नाही, आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत. त्यावेळी शिवसेनेतल्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये मिटिंग घ्यायला लावली आणि उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या, याकरता कोण कुभांड रचत होतं हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे. संजय राऊत यांनी नरेश म्हस्केंचे हे आरोप बालिशपणाचे आहेत असा टोला लगावलाय. ते पुरावे दावे आम्ही करून काढू. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. लहान मुलं आहेत, असू द्या. सकाळी तुम्ही जो आरोप आता जसं आपल्याला एक बाल नरेंद्र आहेत ना, तसे काय त्याच्यापेक्षा छोटे नरेंद्र आलेले आहेत. आरोपांची ठिणगी आता पडलीय. राऊतांनी म्हस्केंवर आणि म्हस्केंनी राऊतांवर टीकेचे वार पलटवार केलेत. पुढच्या काळामध्ये हे आरोप प्रत्यारोप आणखी वाढतील. आता यात कोण माघार घेतो हेच पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, नवी दिल्ली. पुढची बातमी बघूयात. संसदेमध्ये उपस्थित राहण्यावरून किंवा मग विरोधकांकडून जे काही आरोप केले जातात त्याला उत्तर देण्यावरून अमित शहा यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली आणि त्या